आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत पहिला हादरा पहिली लागलेली अवदसा 7:30 नाट नष्टर पनवती विघ्न अपशगुन लचांड लटांबर पहिलं लपडं पहिलं जंगट. गाईज वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. तर आज मी एवढे लवकर का उठले असेल कारण की मी कुठे चालले, तर तुम्ही पण शेवटपर्यंत नक्की माझा ब्लॉग बघा. मी कुठे चालले मी कुठं नाही, आणि खूप मस्त धमाल येणार आहे कारण की मिनी ब्लॉग आहे. तर मिनी ब्लॉगमध्ये काहीतरी टेस्ट तर असणारच ना. तर मी एकदम सकाळी 6 वाजता उठले, तुम्ही बघू शकता, आणि पाऊस पण येतोय. आणि ह्या पावसाच्या वातावरणामध्ये कुठेतरी फिरायला नको का, तर कुठेतरी चालली तर नक्कीच शेवटपर्यंत ब्लॉग बघा. आम्ही निघालो आवरून दोघीजणी. आता एका फ्रेंडला घ्यायचं, मग तिथून पुढे आम्ही पुढे जाणार आहे. चालवलंय मला. आम्ही निघाले फायनली तिघीजणी. आम्ही चाललोय ओलानी, तिघीजणी चाललोय फायनली. मग आम्ही भेटू मुळशीला गेल्यावर. मुळशीला गेल्यानंतर भेटू. आम्ही चाललोय मुळशीला. आम्ही नाश्ता करायला थांबलोय, आणि हे ह्यांचं शूट चालू आहे. थांबलं खायचं सोडलंय, पहिलं शूट करत ते. आणि ही पण आली आमच्यासोबत. आम्ही 4 जणी आले ओलानी. या नाश्ता करायला. पाऊस पडतोय आणि मस्त ह्या पावसाचा फील घेत आम्ही चाललोय मुळशीला मस्तपैकी. मी तुला आम्ही मध्ये थांबलोय फोटोशूट करण्यासाठी, आणि तो फोटोशूट चाललंय बघा. चालली होती आणि वातावरण असलं भारी ना भाई. मुळशीत नाही आले तर तुम्ही काय बघितलं. मुळशीमध्ये कसलं भारी बघा, किती भारी आहे, एकच नंबर आहे. तुम्ही पण या नक्की पावसामध्ये. आणि हो काय यांचे व्हिडिओ काढायचे, फोटो काढायसाठी ह्यांचं चाललंय. वातावरण बघा किती छान आहे. गाईच पाऊस येते आणि आम्ही एका छत्रीत आहे, आणि आम्ही आलोय मंदिरामध्ये आलोय. आता मंदिरामध्ये जाऊन भेटतो. गाईच आता नॉर्मली काढतो आणि तुला पाठवतो. गाईच पावसामध्ये तुम्ही खारोड्याच्या मसोबाला नाही आले म्हणजे काय उपयोगच नाही तुमचं. घरी बसून या लवकर तुम्ही पण खारोड्याच्या मसोबाला. एवढं भारी सुकून आहे ना भाई. तुम्ही पण या आणि नक्की बघा कसे आले. तुला काय बोलायचे, 2 शब्द बोल जरा. पावसात भिजायला देवाला नाही यायचं तर आहे की नाही. पण या, माझं तर म्हणणं आहे की तुम्ही या. पावसात घरात बसून काय करणार आहे, त्यापेक्षा या, मस्त सुकून घ्या, नजारा घ्या सगळ्या गोष्टींचा. एकदम भारी आहे. आणि देवदर्शन पण करून घ्या आणि मस्त वातावरण या. गाईज मंदिरापासला समोरचा नजारा बघा किती भारी आहे, एकदम भारी आहे बघा. कसलं भारी नजारा आहे. आणि मंदिर पण एवढं भारी आहे, तुम्हाला तर माहिती आहे खारोड्याच्या मसोबाचं. आणि दर्शन पण एवढं भारी झालं आहे ना, खूप म्हणजे खूप छान दर्शन झालं आहे. कोणच नव्हतं आणि गर्दी पण नव्हती पावसामुळे, कोणी एवढं आलं नाही. पण दर्शन एकच नंबर झालं आणि खूप भारी वाटतं आणि खूप प्रसन्न वाटतं. तुम्ही बघू शकता मंदिर, आणि ते खूप म्हणजे खूप भारी मंदिरातनं नजारा भाई किती भारी येते, किती सुंदर दिसते, किती भारी दिसतंय. डॉगीश भाई मला भेटायला आलाय तो. चला तुझा फोटो काढायचे, जा बाबा. गाईज मंदिर किती भारी. चला पाऊस यायचा आधी चला. खारोड्याच्या मसोबाला तुम्ही बघू शकता किती भारी आहे. आणि बाजूचा व्ह्यू पण बघू शकता किती सुंदर. बघा ही पण एक आहे, ही चंगू आहे आणि ही मंगू आहे. हे बघू शकता तुम्ही. इथलं व्ह्यू बघा समोर. अरे इथलं व्ह्यू हो गाईज मंदिर एकदम भारी आणि एकदम सुकून आहे भाई. तुम्ही नक्की या. काहीच एवढी थंडी वाजते आम्हाला, तरी फोटो काही सोडत नाही. फोटो काढते बघा, एवढा पाऊस येते पण
फोटो सेक्शन काय सोडणार नाही आणि फोटो काढणं हे सोडणार नाही. थंडी वाजू किती पण फोटो काढणार भाई. पाऊस पण यायला लागला बघा किती थंडी वाजते. ओला आलाय आमचा काही जोगा थंडी वाजते. पाऊस येते पण दिसणार पण गाण बसती चिरून येणार. चित्रायला चिरली तुमची चिरली माझी तर नाही चिरली. हे माझा वाला काढणं असला वाला गाईज सुकून. पावसाळ्यात हे नाही खाल्लं तर काय खाल्लं तुम्ही? काही रील काढून फोटो काढून भिजलोय एवढं तरी गाडीमध्ये बसलोय बघा सगळे जण भिजले. बंदोबस्त करा फक्त असं मोठं गाडा खिडकी इथल्या खिडकीतून कोणीतरी बाहेर आणि पुढच्या कॅमेऱ्यातून माझं काय मी पण हेच म्हणत होते पण माझ्या वजनाने गाडी काढली. तुझं काय म्हणतंय भाऊ? भाऊ निवांत भाऊ निवांत भाऊ ड्रायव्हर ओलावाला आहे आमचा. नाही स्वतः जेवण करायला या. सोबत चांगलं घ्या